वेगवान प्रवासासाठी जगभरातील वाहन चालकांसाठी पसंतीला उतरणारी फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया कार वाहन चालकाच्या अतिउत्साहामुळे रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतली। तेव्हा मध्ययुगीन कालखंडातील बैलगाडी फेरारीच्या मदतीला धावून आली। वाळूत रुतलेल्या फेरारीला तिने अलगद बाहेर काढत पुढच्या प्रवासासाठी वाट करून दिली। असे जर कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही। पण अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा, रुपेरी वाळू आणि नारळ फोपडीच्या बागा याच अप्रूप देशभरातील पर्यटकांना असते। याच निसर्ग प्रेमापोटी लाखो पर्यटक नाताळच्या सुट्टीत कोकण किनारपट्टीवर दाखल होत असतात। त्यामुळे या कालावधीत समुद्र किनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेलेले असतात। सध्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पर्यंत हे चित्र पाहायला मिळत आहे। येणारे पर्यटक समुद्र किनाऱ्यावर उंट, घोडा, घोडागाडी, बैलगाडी, ATV अशा विविध सफरीचा आनंद लुटतात। याशिवाय जलक्रीडा प्रकारांचा आस्वाद घेत असतात। मात्र काही पर्यटक अतिउत्साहाच्या भरात स्वतःच्या गाड्या घेऊन थेट बीचवर उतरतात। मात्र नंतर या गाड्या कधी वाळूत रुतून बसतात तर कधी भरतीच्या तडाख्यात सापडतात। अनेकदा अशा घटना घडूनही त्यातून येणारे पर्यटक बोध घेत नाहीत। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर याचीच प्रचिती पर्यटकांना पुन्हा एकदा आली। मुंबईतून दोघे पर्यटक फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया ही कन्व्हर्टिबल गाडी घेऊन अलिबागला सहलीसाठी आले होते। रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर सकाळच्या वेळी त्यांनी आपली गाडी वाळूत उतरवली। मात्र काही अंतरावर जाऊन ही गाडी वाळूत रुतली। अनेक प्रयत्न करूनही गाडी निघत नसल्याने आसपास बघ्यांची गर्दी झाली। त्यांनी गाडीला धक्का मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास यश आले नाही। याच वेळी समुद्र किनाऱ्यावर एक बैलगाडी चालक आपली बैलगाडी हाकत जात होता। हा सर्व प्रकार आसपास उभ्या असलेल्या बघ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केले आणि समाज माध्यमांवर टाकले। बघता बघता ही चित्रफित प्रचंड व्हायरल झाली। शिवसत्ता टाइम्स साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।